नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोहम आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ट्रेडिंगच्या आजच्या आपल्या प्रवासामध्ये आपण आज एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे हा जाणून घेणार आहोत. मात्र त्या अगोदर जर याच्या आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो आवर्जून बघा, ज्यामध्ये आपण बेसिक माहिती घेतली होती. आजपासून आपण इंडिकेटर्स बद्दल शिकणार आहोत, ज्याच्या मदतीने आपला ट्रेडिंगचा हा जो प्रवास आहे हा खूप सुरेख पद्धतीने येऊ शकतो आणि त्या अकॉर्डिंगली आपल्या स्ट्रॅटेजी ज्या आहेत त्या सुद्धा आपण प्लॅन करू शकता. आज अशाच एका महत्त्वाच्या तुम्हाला मी इंडिकेटर बद्दल सांगणार, ज्याचं नाव आहे RSI इंडिकेटर. एक्झॅक्टली काय करतं RSI इंडिकेटर आणि त्याचा आपल्याला काय फायदा आहे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स हे कसं इंडिकेटर आहे मित्रांनो, जी मूवमेंट जी आहे आणि टायमिंग जी आहे एखाद्या ग्राफची हे चेक करत असतं आणि ज्याच्या मदतीने आपण काय डिसिजन घेतला पाहिजे किंवा काय ॲक्शन घेतली पाहिजे याचा डिसिजन जो आहे हा फायनल करायला आपल्याला मदत करतं. चार्टच्या मूवमेंट आणि टायमिंग आणि प्राइसिंगच्या अनुषंगाने ही जी इंडिकेटर आहे ही जेव्हा एक लाईन क्रॉस करते तेव्हा आपल्याला साईन मिळतो किंवा आपल्याला एक फिगर आउट करायला चान्स मिळतो की आपण इथे सेल केलं पाहिजे का बाय केलं पाहिजे. थोडंसं जर कन्फ्युजिंग होत असेल जाऊयात आपल्या एक्सपर्ट ऑप्शनवरती आणि तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे या इंडिकेटरने तुम्ही ट्रेड जो आहे हा सक्सेसफुल करू शकता. सो सगळ्यात पहिले आपण आपल्या चार्टवरती आता आलेलो आहोत. युरो USDचा हा चार्ट आहे. कुठलं पण इंडिकेटर जर तुम्हाला एक्सपर्ट ऑप्शनमध्ये ट्राय आउट करायचं असेल तर एकदम बेसिक आहे. लॉग इन केल्यानंतर इथे ही जी साईन दिसते ही इंडिकेटर्सची साईन आहे. यावरती क्लिक केल्यावरती आपल्याला इथे RSI इंडिकेटर जो आहे हा बघायला मिळतो आहे. 14 पिरियड, 70% लेवल, 30% लेवल आणि हे आपले कलर्स आहेत. एक्झॅक्टली याचा काय अर्थ आहे हे तुम्हाला मी पुढे जाऊन इथं समजवतो. फक्त आता आपण कन्फर्म केल्यानंतर आपल्याला इथे बघू शकता तुम्ही खाली हा जो चार्ट आहे हा इथे दिसतो आणि खाली हे जे इंडिकेटर आहेत हे आपल्याला दिसत आहेत. जसं की तुम्ही बघू शकता हा जो पर्पल कलर आहे करंटली आपला जो करंट ग्राफची मुवमेंट आहे ही ग्रीन लाईनच्या जवळपास आलेली आहे आणि ग्रीन लाईनच्या जर जवळपास आली तर ते साईन असते आपण इथे बाय करू शकतो. तर आपण इथे बाय करणार आहोत. बघूयात बाय केल्यानंतर चार्टची मुवमेंट जी आहे ही एक्झॅक्टली कशी होती आहे. बेसिकली हा इंडिकेटर जो आहे हा तुम्हाला मदत करतो ग्राफची मुवमेंट जी आहे ही चांगल्या पद्धतीने समजून घ्यायला. जर ग्रीन लाईनच्या जवळपास आपला पर्पल कलरची लाईन असेल याचा अर्थ इथे बाय करायचा साईन आहे आणि जर रेड लाईनच्या वर आपला ग्राफ जो आहे हा जर जात असेल तर तो सेल करायचा आपल्याला एक चान्स जो आहे तो इथे असतो. बघूयात आता चार्टची मुवमेंट जी आहे ही कशी होते ॲट द एंड ऑफ द ट्रेड. जसं की तुम्ही इथे बघू शकता ह्या ग्राफच्या मदतीने आपण डिसिजन घेतला आणि आपण इथे डेमो अकाउंटवरती प्रॉफिट जो आहे हा बुक केलेला आहे. आता अजून एकदा हे इंडिकेटर्स आहेत हे किती फायनल काम करतं आणि आपल्याला कसा चांगला डिसिजन घ्यायची मदत होती आहे बघूयात जरा रिअल मनीमध्ये हा ट्रेड कसा होतोय. परत मी तुम्हाला हीच आठवण करून देईल की कुठलाही ट्रेड जो आहे हा करायच्या अगोदर प्रॅक्टिस डेमो अकाउंटवरती करा. तुम्ही सुद्धा एक्सपर्ट ऑप्शनवरती जर आपलं अकाउंट बनवलं तर तुम्हाला डेमो जो आहे डेमो अकाउंट जो आहे हा तिथे मिळतो. तिथे $10,000 असतात ज्या डेमो अकाउंटवरती तुम्ही स्ट्रॅटेजीचे जे इंडिकेटर्स आहेत याची प्रॅक्टिस करू शकता. डेमो अकाउंटवरती प्रॅक्टिस केल्यानंतरच रिअल मनी ट्रेड जो आहे हा तुम्ही करू शकता. एवढंच नाही बॉस, तर ह्याशिवाय असंख्य एज्युकेशनल मटेरियलसुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही जर एक्सपर्ट ऑप्शनला गेले इथे एज्युकेशनवरती क्लिक केलं तर इथे असंख्य स्ट्रॅटेजीज आणि जे चार्ट्स आहेत इंडिकेटर्स आहेत याची माहितीसुद्धा तुम्हाला मिळते. सो ऑब्व्हियसली कुठल्याही रिअल मनीसोबत ट्रेड करायच्या अगोदर तुम्ही तिथे जाऊन स्ट्रॅटेजीजचा थोडाफार अभ्यास करा आणि रिअल मनीमध्ये ट्रेड करायच्या अगोदर थोडंसं नॉलेज जे आहे आपलं ते सुद्धा स्ट्रॉंग करायला विसरू नका. सो आता आपण बघूयात रिअल मनीमध्ये ही स्ट्रॅटेजी आहे ही कशी वर्क करते. क्विकली मी डेमो अकाउंटवरनं रिअल अकाउंटवरती आपला अकाउंट घेऊयात आणि इथनं मी ॲज यू कॅन सी थोडीशी मुवमेंट जर आपण बघितली बराच वेळ तर ती फार बिलो ग्रीन लाईन जी आहे ही जाताना आपल्याला दिसती आहे. इथनं आपण क्विकली इन्व्हेस्टमेंट जी आहे ही आपली सिलेक्ट करूयात आणि बायचं जे ऑप्शन आहे ते आपण करूयात. पहिले मी जरा माझी इन्व्हेस्टमेंट जी आहे ही सिलेक्ट करतो. ओके, मी बायचं ऑप्शन जे आहे हे सिलेक्ट केले. बघूयात ॲट दी एंड ऑफ द ट्रेड चार्टची मुवमेंट कशी असते अकॉर्डिंग टू RSI इंडिकेटर. सो ॲज यू कॅन सी इथे जेव्हा आपण सिलेक्ट केलं बाय तेव्हा आपला वर सर्च झाला बरोबर आणि आपण प्रॉफिट जो आहे हा या ट्रेडमध्ये केलेला आहे. RSI इंडिकेटर्सच्या मदतीने तुमचं जे प्रेडिक्शन आहे ओव्हरऑल हे तुम्हाला डिसाईड करायला मदत होते. पुन्हा एकदा सांगतो, जेव्हा लॉटमध्ये लोक बाय करतात तेव्हा हा ग्राफ जो आहे हा आपल्याला त्याचं इंडिकेशन देतो. लॉटमध्ये जरी सेल झाला तरी इंडिकेशन देतो आणि त्या पद्धतीने आपल्याला बाय करायचा आहे सेल करायचा आहे डिसिजन घ्यायला फायदा होतो. डिपॉझिट आणि विड्रॉलची प्रोसेस एक्सपर्ट ऑप्शनवरती एकदम इझी आहे. तुम्हाला मी जसं लास्ट टाइम पण सांगितलं फायनान्सेसमध्ये जर तुम्ही गेले तर डिपॉझिटचे असंख्य ऑप्शन्स तुम्हाला इथे मिळत असतात आणि ह्याशिवाय विड्रॉलचे सुद्धा असंख्य ऑप्शन्स जे आहेत हे तुम्हाला इमिजिएटली एक्सपर्ट ऑप्शनवरती मिळत असतात. क्विकली जी अमाऊंट आहे ही तुम्ही विड्रॉ सुद्धा करू शकता. याशिवाय आपला प्रोमो कोड जो आहे हा यूज करायला तुम्ही विसरू नका. प्रोमो कोड तुम्ही यूज केल्यानंतर फर्स्ट 24 आवर्समध्ये तुम्हाला 120% बोनस जो आहे हा मिळू शकतो. मी तुम्हाला क्विकली दाखवतो की कशा प्रकारे आपण आपला प्रोमो कोड जो आहे हा यूज करू शकतो.
हॅव अ प्रोमो कोड जर असेल तर तुम्ही निश्चितपणे माझा प्रोमो कोड तिथे यूज करा. हॅव अ प्रोमो कोड टाका, तिथे आपला प्रोमो कोड जो आहे हा इन्सर्ट करा आणि अप्लाय म्हटल्यानंतर तुम्हाला एक खास बोनस जो आहे हा सुद्धा मिळू शकतो. त्यामुळे आपला प्रोमो कोड जो आहे हा यूज करायला विसरू नका. सो बॉस, डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंटमध्ये मी लिंक दिली आहे. एक्सपर्ट ऑप्शनवरती जा आणि आजच आपला ट्रेडिंगचा प्रवास जो आहे हा चालू करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, जेव्हा अजून एक नवीन स्ट्रॅटेजी आणि इंडिकेटरची माहिती मी तुम्हाला लवकरच द्यायला येणार आहे, ज्यानं तुमचा ट्रेडिंगचा प्रवास हा अजून इझी आणि सुखकर होणार आहे. जाता जाता मी एवढं सांगेल की ट्रेडिंग हा एक रिस्की बिझनेस आहे. त्यामुळे तुमचे शेवटचे पैसे कधीच याच्यामध्ये वापरू नका. हा खूप अभ्यासपूर्वक करायचा विषय आहे. त्यामुळे काळजी घ्या आणि रिस्पॉन्सिबली ट्रेडिंग जी आहे ही शिका आणि मगच ॲक्च्युअल ट्रेड करायला विसरू नका. भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये नवीन इंडिकेटर आणि नवीन चार्टची माहिती मी तुम्हाला लवकरच देणार आहे. मीनवाईल प्रॅक्टिस करा आणि शिकायला सुद्धा विसरू नका. डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंटमध्ये मी लिंक दिली, त्यावरती क्लिक करा आणि एक्सपर्ट ऑप्शनवरती आपला प्रवास आजच चालू करा.